नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, एक सध्या आता सर्वात मोठी एक जिओ पॉलिटिकल न्यूज आहे की पाकिस्तान आहे हे भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जवळ. हा, पाकिस्तान आहे हे भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जवळ एक आर्टिफिशियल बेट आहे, म्हणजे कृत्रिम एक बेट आहे, आर्टिफिशियल आयलँड आहे, तो बांधत आहे. कारण काय? कारण पाकिस्तानला असं वाटत आहे की अरबी समुद्रामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी तो प्लॅन केलेला आहे बेट बनवण्याचा, तिथं खूप सारे ऑइल रिझर्व्ह आहेत, गॅस रिझर्व्ह आहेत, ते मिळतील पडून. आणि हा स्वप्न त्यांनी विकलेला आहे कोणाला? तर असं म्हटलं जात आहे की इट इज बिकॉज ऑफ द ट्रम्प. हे सर्व केले जात आहे ट्रम्पमुळे. कारण तुम्हाला इथून माहित असेल की ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर वगैरे झालं होतं, त्यानंतर मग नोबेल प्राइजचा पण इश्यू झालेला होता. आणि पाकिस्तानची चापलुसी आहे ही अमेरिकेची किंवा डोनाल्ड ट्रम्पची, ही त्यावेळेस आपण चांगले पाहिलेलं होतं. कारण पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पीस प्राइज साठी सुद्धा नॉमिनेट केलेला होता, राईट. आणि ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी पण काही ट्विट्स केलेले होते. तर असं म्हणतायत की हे ट्रम्पमुळे होत आहे. कारण पाकिस्तानने काय केलंय तर ट्रम्पला स्वप्न विकलंय. बरं, हे फर्स्ट टाइम नाहीये बरं का, हे सेकंड टाइम आहे. या आधी पण हे फेल झालेलं आहे. अमेरिकेचा बराचसा पैसा आहे, वेळ आहे, एनर्जी आहे, ती वेस्ट गेलेली आहे. आणि ते पण डोनाल्ड ट्रम्पच्याच कार्यकाळामध्ये, ज्यावेळेस फर्स्ट टाइम डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते त्यावेळेस. आपण पूर्ण मुद्दा डिटेल समजून घेऊया, राईट. चला, सर्वात आधी माझा हा टेलिग्राम चॅनल आहे खेमराज सर अंडरस्कोर टेक्स्टबुक. सोबत इथं मी माझा नंबर शेअर केलेला आहे. तुम्हाला कोणतेही क्वेरीज असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व मी शेअर करत असतो. आजचं पण पीडीएफ आहे, मी हे शेअर करतोय. यस. बघा, नेमका मुद्दा मी तुम्हाला सांगितलाय की पाकिस्तानला असं वाटत आहे की हा आहे अरबी समुद्र, आणि या अरबी समुद्रामध्ये नेमकं भारताची जर इकॉनॉमिक झोन जर पाहिलं तर हा असा येतोय. आणि या पाकिस्तानच्या कोस्ट लाईन पासून फक्त 30 किलोमीटर दूर ही इथं कुठतरी काय असणार, तर त्यांना असं वाटत आहे की तिथं खूप सारे ऑइल रिझर्व्ह आहेत, गॅस रिझर्व्ह आहेत. आणि म्हणून तिथं या आधी ज्यावेळेस 2019 मध्ये प्लॅन केलेला होता, त्यावेळेस फक्त त्यांचा प्लॅन हाच होता की तिथं ऑइल रिझर्व्ह आहेत आणि ते आपल्याला मिळवायचे आहेत म्हणून. आणि त्यावेळेस इम्रान खानची सरकार होती, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पच होते. इम्रान खानने तर हे म्हटलं होतं की हे जर शक्य झालं, बघा त्यावेळेसही प्लॅन तोच होता की टेंडर आहे तो द्यायचा अमेरिकन कंपनीला, म्हणजे फायदा अमेरिकेला होईल, सोबत इथं पाकिस्तानला सुद्धा काय तर फायदा होणार आहे. आणि भारताच्या कोस्टलाईनच्या जवळ आपल्याला काय तर एक नजर ठेवण्यासाठी पण त्याची मदत होईल. आता फक्त त्यावेळेस ऑइल रिझर्व्ह काढायची एवढाच प्लॅन होता. पण आता यावेळेस एक त्यापेक्षा मोठं स्वप्न विकून पाकिस्तान आलेलं आहे. ते म्हणजेच काय की आता फक्त ऑइल रिझर्व्ह काढायचे नाही, तर इथं एक आर्टिफिशियल आयलँड, एक कृत्रिम बेटच तयार करायचा आणि मग काढायचं म्हणून. आता ऑब्व्हियस आहे की कृत्रिम बेट तयार करायचे, तर मी तुम्हाला काही पुढे एक्झाम्पल देऊन सांगतोय की ते किती धोकादायक आहे आणि त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत म्हणून. बट आता लक्षात ठेवा की पाकिस्तानने स्वप्न विकले काय, की एक आर्टिफिशियल आयलँड तयार करायचंय म्हणून. बरं, याची सर्वांची सुरुवात झाली कुठून? बघा, डोनाल्ड ट्रम्पने 1.5 महिने आधीची गोष्ट होती, एक ट्विट केलेलं होतं. ऑपरेशन सिंदूर वगैरे झालं, मग आसिम मुनीर आणि शेहबाज शरीफ आहेत, हे आपल्या अमेरिकेला पण गेलेत. आणि त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प ने भारतावर सुद्धा काही टॅरिफ लावलेले होते. काही ट्विट्स आहेत हे भारताच्या अगेन्स्ट केलेले होते. भारताला डेड इकॉनॉमी म्हटलं होतं. त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पची चापलुसी करत होता. त्यामुळे खूप चांगलं गुणगान आहे. डोनाल्ड ट्रम्प पण पाकिस्तानबद्दल गुणगात होते. आणि त्यावेळेसच बघा की डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट काय केलेलं होतं, की मी व्हाईट हाऊसमध्ये खूप जास्त बिझी आहे ट्रेड डील करण्यासाठी, बरोबर. आणि हे असे वेगवेगळे सांगितले की एवढे काय काय डील करताय. आणि शेवटी एक स्पेशल पॅराग्राफच आहे त्या डीलमध्ये. वी हॅव जस्ट कन्क्लुडेड अ डील विथ द कंट्री ऑफ पाकिस्तान. पाकिस्तान सोबत आताच एक डील झालेली आहे, वेअर बाय पाकिस्तान अँड युनायटेड स्टेट्स विल वर्क टुगेदर, सोबत काम करतील. आणि ते एका मोठ्या ऑइल रिझर्वला तयार करतील, डेव्हलपिंग देअर मॅसिव्ह ऑइल रिझर्व. वी आर इन प्रोसेस ऑफ चुझिंग द ऑइल कंपनी. ऑब्वियस आहे की ही कंपनी कुठची असणार आहे, ही अमेरिकनच कंपनी असेल. कारण एक तर डोनाल्ड ट्रम्प आहे हे बिझनेसमॅन आहे, त्यांचा बिझनेस माइंड आहे, त्यामुळे नक्कीच कंपनी कुठची असणार, तर अमेरिकेची असणार. ऑइल कुठचा, तर पाकिस्तानचा आहे. दोनही देशांना काहीतरी याचा फायदा होईल. दॅट विल लीड देअर पार्टनरशिप. हु नोज, आता लास्टला बघा की हु नोज, मे बी दे विल बी सेलिंग ऑइल टू इंडिया सम डे. की एक दिवस असा येईल की ते
म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिकेची ही कंपनी आहे, हे भारताला ऑइल विकतील म्हणून, राईट? तर इथून हे ऍक्च्युली हे सुरुवात झालेली होती आणि म्हणून म्हणताय की हा जो आता आयलँड तयार केल्या जात आहे, यामागे बरेचसे जे एक्सपर्ट्स आहेत ते म्हणतात की इज इट बिकॉज ऑफ द ट्रम्प? हे काय ट्रम्पमुळे आहे का? राईट? तर हा मुद्दा आहे, राईट? आता जर आपण पुढे जर बघितलं तर ही मीटिंग बऱ्याचदा ही जी फोटो होती, हे जे पीक होता हा खूप व्हायरल झालेला होता. ज्या वेळेसच काहीतरी ही पूर्ण मीटिंग झाली होती आणि याच पिरियडमध्ये काहीतरी ते डील्स पण झाली होती. आता बघा मी तुम्हाला काय म्हटलं, की हे काय पहिल्यांदा होत आहे का? नाही. ही न्यूज आहे कधी 2019 ची. एक तुम्हाला इम्रान खान ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये इम्रान खान होते आणि अमेरिकेमध्ये जे प्रेसिडेंट होते ते डोनाल्ड ट्रम्पच होते. डोनाल्ड ट्रम्पचा पहिला कार्यकाळ 2019 ची ही न्यूज आहे. त्यावेळेस सुद्धा इम्रान खानचा एक भाषण होता, तो खूप व्हायरल झालेला होता. तो होता, की पाकिस्तानमध्ये किंवा तो जो एरिया आहे अरेबियन सी मध्ये, अरबी समुद्रामध्ये तिथं खूप मोठे ऑइल रिझर्व्हस आहेत. एवढे मोठे ऑइल रिझर्व्हस आहेत, की पुढचे 50 वर्ष पाकिस्तानला काही टेन्शनच राहणार नाही. एवढे जास्त ऑइल रिझर्व्ह तिथं पाहायला मिळतील. आणि एक कुठली तरी अमेरिकन जी कंपनी आहे, त्या कंपनीचा त्यांनी नाव घेतलेला होता, की ती कंपनी इथं येणार. त्यांनी त्या कंपनीने काहीतरी इथं शोधलेलं आहे, की खूप जास्त ऑइल रिझर्व्हस आहेत म्हणून. राईट? आता त्यानंतर काही दिवसानंतर ही न्यूज आली. तो भाषण झाल्यानंतर, तो स्पीच झाल्यानंतर काही दिवसानंतर अमेरिकेची जी कंपनी होती, ती कंपनी आली. त्यांनी बराचसा त्यांचा पैसा खर्च केला, त्यांची एनर्जी खर्च केली, त्यांचा टाइम सुद्धा घालवला. कशावर? फक्त जे पाकिस्तानचे जे इम्रान खान होते, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून. आणि झालं काय? बॅड न्यूज फॉर इम्रान खान. नो ऑइल गॅस रिझर्व्ह फाउंड ऑफ पाकिस्तान शोर. तिथं कोणतेही ऑइल रिझर्व्ह मिळालेले नाहीयेत. आता परत तोच ड्रामा सुरू झालेला आहे. आता परत शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर हे अमेरिकेला जाऊन आले. डोनाल्ड ट्रम्पला परत भेटून आले. परत सेम स्वप्न आहे तो विकून आलेत आणि त्यापेक्षा एक मोठा स्वप्न. आता फक्त ऑइल रिझर्व्ह नाही तर ऑइल रिझर्व्ह सोबत एक कृत्रिम बेट सुद्धा, एक आर्टिफिशियल आयलँड सुद्धा. राईट? आता जर तुम्हाला ठीक आहे की इथपर्यंत. पण नेमकं आर्टिफिशियल आयलँड कसे तयार करतात आणि ते खरंच सस्टेनेबल आहे का, हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा काय करतात आर्टिफिशियल आयलँडमध्ये. खूप सारी सँड आहे, वाळू आहे, ती काय केली जाते तर अशी पंप केली जाते एखाद्या एरियामध्ये. आता जिथं तो आयलँड तयार केला ना, तिथं आजूबाजूला काही बेट वगैरे नाहीये, की त्या बेटला थोडा मोठा केला वगैरे. तिथं प्रॉपर एक नवीन आयलँडच तयार केला जाणार आहे. बरोबर? आणि याचे नक्की साइड इफेक्ट्स आहेत. कोणकोणते साइड इफेक्ट्स आहेत? बघा, एक आहे काय तर एन्व्हायर्नमेंट. की आपण एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट जातोय. त्यामुळे तिची जी मरीन इकोसिस्टम आहे ते डिस्ट्रक्शन होईल. तिथं जे मासे आहेत त्यांना धोका आहे. बरोबर? वॉटर पोल्युशनचे चान्सेस आहेत. कोस्टल इरोजन आहे ते वाढणार आहे. बरोबर? आजूबाजूचे जे पण जवळपासचे जे पण कोस्ट लाईन असणार आहे तिथं फ्लडिंगचा रिस्क आहे तो अजून जास्त वाढणार आहे. जिओपॉलिटिकल इश्यू मध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे, जर तुम्ही रेग्युलर जर फॉलो करताय तर साऊथ चायना सी मध्ये चायनाने सुद्धा असाच एक आर्टिफिशियल आयलँड तयार केला होता आणि आजूबाजूचे जे छोटे छोटे देश होते त्यांसोबत मग त्यांचे वाद वाढले. सो जिओ पॉलिटिकल इश्यू सुद्धा आहे आणि इथं इश्यू कोणासोबत येणार? ऑब्व्हियस आहे की भारतासोबतच येणार आहे. आणि मेन मुद्दा लक्षात ठेवा की हे जे आर्टिफिशियल आयलँड आहेत हे खरंच सस्टेनेबल आहेत का? मला सांगा की जपान, आपण जनरली जपानला एक म्हणतो की खूप जास्त अडव्हान्स किंवा टेक्नॉलॉजीमध्ये खूप जास्त अडव्हान्स असलेला असा देश आहे जपान. बरोबर? जपानने सुद्धा असाच एक आर्टिफिशियल आयलँड तयार करण्यात केलेला होता आणि त्यावर एअरपोर्ट तयार केलेलं होतं. आज त्याची कंडिशन काय? तो थोडा 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 सिंक होतोय, थोडा 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 तो बुडतोय. म्हणजे हे सस्टेनेबल नाहीये. हे ऑब्व्हियस आहे की सिंक ओव्हर टाइम हे काही कालांतराने बुडणार आहेत म्हणून. बरं, त्यातल्या त्यात एक नॅचरल आयलँड आहे, नॅचरल एक बेट आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. तो नॅचरली बनलेला आहे तेवढा मजबूत असणारच आहे. हे आर्टिफिशियल आहेत, ऑब्व्हियस आहे की सस्टेन करेल याची गॅरंटी नाही. सोबत हे आर्टिफिशियल तयार केलं तर यांची मेंटेनन्स सुद्धा करावा लागतो. म्हणजे हाय मेंटेनन्स कॉस्ट सुद्धा आहे. आता प्रश्न हा आहे, की हा फक्त स्वप्नच आहे का? की जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प आहे तोपर्यंत त्यांच्या पाकिस्तानचे त्यांच्यासोबत रिलेशन चांगले बिल्ड करायचे आहेत. आणि मग काय? तर हे काही सक्सेस तर होणार नाही जसंही इम्रान खानचं झालं, राईट? किंवा ज्याला आर्टिफिशियल आयलँड जरी बनवलं आणि काही लगेच तर होणार नाहीये, काही वर्ष त्यात जाणार आहे. तोपर्यंत काय अमेरिका आणि पाकिस्तानचे रिलेशन चांगले ठेवण्यामध्ये याची मदत होईल का? कारण जपान जर फेल झाला आणि ह्या पाकिस्तानमध्ये विचार करा की टेक्नॉलॉजी हे दुसऱ्यांची चोरून आणतात. बरोबर? तिथं खायचे वांदे आहेत, तिथं पाण्याचे वांदे आहेत आणि हे आर्टिफिशियल आयलँड बनवायला चाललेत.
राईट. तर प्रश्न हा आहे की खरंच यांच्याकडे एवढी कॅपॅबिलिटी आहे का, एवढे एक्सपर्टीज आहे का? कारण जपान जर फेल झाला आणि काय पाकिस्तान सक्सेस होईल का, हा एक मोठा प्रश्न तर नक्कीच आहे. आय होप की मुद्दा तुम्हाला कळाला असेल, समजला असेल चांगला. आणि याच प्रकारचे मुद्दे रेग्युलर समजण्यासाठी, पाहण्यासाठी आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ सेक्शन मध्ये मी रेग्युलर आता या प्रकारचे व्हिडिओज आहेत ते घेऊन येतोय, त्यामुळे हे नक्की फॉलो करा. बाकी तुम्हाला काही क्वेरीज असतील, जर तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी ची जर तयारी करायची असेल तर माझा हा नंबर आहे, डायरेक्ट तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. मग सिलेबस पासून तुमची काही जरी डाऊट आहे, सिलेबस आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे ना, किंवा माझा जसा विषय आहे काय तर सायन्स रिलेटेड कोणते क्वेरीज आहेत, डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करता येईल तुम्हाला. सेम नंबर व्हॉट्सअपला आहे आणि व्हॉट्सअपला आपण एक ग्रुप तयार केलेला आहे सायन्स साठी डेडिकेटेड. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. इथं टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, ते सर्व मिळेल. जर तुम्हाला प्रॉपर फोकस होऊन अभ्यास जर करायचा आहे तर बॅच नक्की परचेस करा. त्याची पण माहिती मी तुम्हाला याच नंबरला देतोय. बॅच परचेस करत असताना, कोणती बॅच परचेस करत असताना हा जो कुपन कोड आहे तो वापरायला विसरू नका. नंबर ऑलरेडी दिलाय मी तुम्हाला, किंवा मग तुम्हाला गुगल फॉर्म, या फाईलमध्ये गुगल फॉर्म पण शेअर करतोय मी, तिथं क्लिक केलं की तुम्हाला गुगल फॉर्म मिळेल. तो भरूनही तुम्हाला ती माहिती आहे ती मिळवता येईल. सोबत टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स या टेलिग्रामला येईल. आणि आपली जी बॅच आहे लक्षात ठेवा, जी एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी साठी ती आहे यशोदय बॅच, ज्यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करू, एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत कम्प्लीट डिटेल कव्हर होईल. प्री मेन्स इंटरव्ह्यू सर्व कव्हर होणार. फर्स्ट ऑर मेंटरशिप इथं तुम्हाला मिळेल. सोबत 18 बुक्स तुम्हाला इथं मिळतील. आपले प्रत्येक क्लासेस लक्षात ठेवा की हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड आहे. अनलिमिटेड रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्हाला तिथं जे रिव्हिजन मध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही किती वेळा पहा, काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट. सोबत आहे काय तर भरपूर डिस्काउंट आणि ईएमआय फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे आहे. सो तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये भरायचं आहे तरी पण भरता येईल. आता फायनल फीस किती होणार आफ्टर डिस्काउंट, दर महिन्याला किती इन्स्टॉलमेंट भरावे लागेल, डाऊन पेमेंट किती असणार आहे, ह्या सर्वांची माहिती आपण कॉलवर किंवा मेसेजवर, व्हॉट्सअप मेसेजवर सुद्धा डिस्कस करता येईल. पण लक्षात ठेवा की याच बॅच मध्ये आपण आता एक नवीन गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे. ज्या प्रोग्रामच्या अंतर्गत इथं गॅरंटीड म्हणतोय म्हणजे आम्ही गॅरंटीड देतोय, कारण आम्हाला खात्री आहे की आम्ही जो अभ्यास करतोय, आम्ही जो शिकवतोय ते एक्झाम ओरिएंटेड आहे आणि तेवढं जर प्रॉपर जर केलं तर नक्की सिलेक्शन होईल. बरोबर. आणि जर नाही झालं तर काय, नाही झालं तर 100% फीस तुमची रिफंड आहे. आणि झालं तर काय, झालं तर 1,00,000चं कॅश प्राइज आहे. बरं, हे कसं करणार आहोत? आपले क्लासेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड आहे. त्यासोबत लक्षात ठेवा की इथं मुख्यतः आपण मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, वीकली रिपोर्ट्स आहेत, स्टडी प्लॅन आहे, त्या सर्वांवर आपण फोकस करतो. फक्त अभ्यास करून चालणार नाहीये. आपण खरंच योग्य मार्गाने जातोय की नाही, आपण खरंच स्वतःचं अनालिसिस केलंय का, की अभ्यास करून आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत, ह्या सर्व गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सोबत या जर्नीमध्ये असं नाहीये की आपण स्वतः एकदा अभ्यास करत बसलोय आणि होऊन गेलं. कोणीतरी मेंटॉर असणं फार जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मेंटॉरशिप प्रोग्राम इथं तुम्हाला मिळतोय. ऑल क्लिअर सर्वांना? यासोबतच ग्रुप बी, हा, मेन्सची जर तुम्ही तयारी करत असणार तर आपल्याकडे क्रॅश कोर्स सुद्धा आहे. आणि तुम्ही 25 ची करत असाल तर नक्की जॉईन करायला पाहिजे. पण 26 ची जर तुमची तयारी असेल, तुमचं 26 ची पूर्वपरीक्षा देऊन जर मेन्स तुम्ही देणार असाल तर मग तर तुम्हाला हे आताच बेस्ट टाइम आहे याची तयारी करायसाठी, मेन्सची तयारी. कारण आता जो होणार तो नंतर होणार नाहीये. सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आपल्याकडे आहे. यामध्ये पण कम्प्लीट प्री आणि मेन्स कव्हर होईल. या सोबतच तुम्हाला स्क्रीनवर या बॅचचे वैशिष्ट्य दिसत आहे. सोबत लक्षात ठेवा, वेळोवेळी जे सिलेक्टेड झाले अधिकारी आहेत त्यांचा तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. पीडीएफ नोट्स आहेत ते तुम्हाला मिळेल. वेळोवेळी तुमचे रेग्युलर जे मॉक टेस्ट आहेत, टेस्ट आहेत, ह्या सर्व गोष्टी काय तर होत राहणार आहे. येस, ऑल क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. सेशन्स पाहत राहा. तुम्हाला करंट अफेअर्सची जी अनालिसिस आहे ते इथून नक्की चांगलं बिल्ड करता येईल. येस, सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.